भाग 13. प्रीत फुलली मनात. रेणुकाने आकाशला हाताला धरून बाहेर काढले आणि ते आरशासमोर स्वतःला पाहू लागले. तिचं रूप पाहून तिलाच लाज वाटली. तिच्या मनात आलं, अरे आकाशसमोर मी अशी होते. आता वाचा पुढे. ती आरशात तिचं रूप न्याहाळत होती. तिने केस कोरडे केले, सासूने दिलेली साडी नेसली. गुलाबाची फुले असलेली डिझाईनवाली काठपदरची गुलाबी कलरची साडी तिच्यावर खूप मोहक दिसत होती. केस ओले असल्यामुळे केस मोकळी सोडून मधून क्लिप लावली. मांगमध्ये सिंदूर भरला. आकाशच्या नावाचा सिंदूर भरताना तिला खूप धन्य वाटत होते. कपाळाला चॉकलेटी कलरची टिकली लावली. सासूने दिलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा केसामध्ये माळला. डोळ्यात काजळाची कोर भरली. हळदीचं अंग असल्यामुळे रंग अजूनच खुल्ला होता. तिने आरशात पाहिलं. तिचं रूप खूप सुंदर अप्सरासारखी दिसत होती. ती सगळं आवरून लगबगीने खाली आली. जिना उतरत असताना अचानक आकाशचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो नाश्ता करत होता. खात असताना त्याचं तोंड तसंच थांबलं. तो तिच्याकडे थक्क होऊन पाहतच राहिला. अरेच्छा, ही बहुतेक वेड लावेल मला. काय हिचं एवढं रूप, तिच्या चालण्याची अदा, अगदी सगळेच घायाळ करत असं. अरे माझं हृदय पूर्ण हिच्याच ताब्यात जाऊ पाहतंय. खरंच किती गोड असतं हे नातं. तिच्या माझ्या एवढ्या गोड प्रेमाला कधी नजर लागू नये. तिच्याकडे पाहून असे वाटतंय जणू वसंत ऋतूला नुकताच बहर आला. खरंच ही एक गोड प्रेम आहे की एक स्वप्न? त्याच्या मनात आपोआपच कविता स्फुरू लागली. प्रीत फुलली माझ्या मना, कसं काय सांगू मी तुला. प्रेमाची ही गोड भावना, नजर लागेल आपल्या प्रेमाला. अल्लड नाते हे वसले मनी, काय सांगावे आता जनी. प्रीतीच्या भावना वसले अंतरात, जणू वसंत ऋतू आला बहरात. वसंत ऋतूच्या या गोड भावना काहीच समजेना माझ्या मना. प्रीत आहे की आहे एक स्वप्न, असे म्हणायला तयार नाही मन. हृदय माझे आत्ताच तुझ्याकडे, काही ना राहिले माझ्याकडे. कसा मी प्रेमाचा दुजोरा देऊ, स्वतःकडे मात्र आता काय ठेवू. तिथे त्याचे आई डॅड पिहू असल्यामुळे त्याने पटकन खाली मान घातली आणि मुकाट्याने खाऊ लागला. ती आली. सासू म्हणाली, बस रेणुका, नाश्ता कर. ती आकाश समोर बसली होती. तिचे खाणेपिणे, सगळ्यांसोबत हसत खेळत बोलणं, तिच्या सगळ्याच अदा त्याला मनमोहक वाटत होत्या. आई म्हणाल्या, आकाश 2 दिवसात तुझ्या कंपनीतली जी काही अर्जंट कामे असतील ती आवरून घे. नंतर सुनबाईसोबत 8-10 दिवस थोडं फिरून ये. नुकतंच लग्न झालंय तुमचं, थोडं एन्जॉय करून या. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि गालातच हसले. लवकरच ते हनीमूनला सिमला उटी या ठिकाणी गेले. सिमला उटीच्या निसर्ग सौंदर्यात ते मनसोक्त न्हाले. दोघांनाही एकमेकांसोबत राहताना आकाश ठेंगणे वाटू लागले. खूप आनंदात आणि रोमॅन्टिक मूडमध्ये त्यांचा प्रवास सुरू होता. पण त्या प्रवासाद्वारे तिला नेहमी एक गाडी त्यांचा पाठलाग करत आहे असं वाटायचं. ती आकाशला सांगायचा विचार करायची, पण तिचं पूर्ण त्या गोष्टीत शुअर नव्हती. म्हणून तिला वाटायचं आकाश एवढे आनंदी आणि रोमॅन्टिक मूडमध्ये असताना कशाला त्यांचा मूड खराब करायचा. जोपर्यंत स्वतःच पूर्ण शुअर होत नाही तोपर्यंत नाही सांगायचं असं तिने ठरवलं. कदाचित नवीन ठिकाणी आपल्याला भास होत असेल असं तिने समजून घेतलं. त्यांनी सिमल्यात एका आलिशान हॉटेलमध्ये रूम बुक केली. दिवसभर सिमल्याचे सौंदर्य डोळ्यात भरायचे आणि रात्री दोघं एकमेकांच्या सोबतीत मधुचंद्र साजरा करायचा. आकाश तर स्वर्गसुख अनुभवत होता. तो तिच्या डोळ्यात पाहत असता ती त्याला विचारते, काय झालं, का तुम्ही हरवून जाता माझ्या डोळ्यात एवढे, सांगा ना गडे. तो तिचा हातात धरून तिच्या डोळ्यात पाहून प्रेमाने बोलतो, तुझ्या डोळ्यात पाहताना मला खूप काही वाटतं. ती म्हणाली, काय वाटते तो सांगू. आलीस तू माझ्या आयुष्यात तेव्हापासून मन प्रसन्नतेने नुसतं नाचतंय. केलंस तू माझ्या हृदयावर राज्य जेव्हापासून मन मयूर आनंदाने डोलतंय. आपोआप तुझ्यावर कविता सुचतात तेव्हापासून मिटल्या डोळ्यांनी प्रसन्नतेने तुझं रूप पाहतोय. तुझा विरह सहन होत नाही अजिबात तेव्हापासून नुसत्या आठवणीनेच अगदी तन मन मोहरतंय. तुझ्या अस्तित्वाने फुलांचा सुगंध दरवळतो तेव्हापासून तुझ्याकडे पाहून माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलतंय. माझ्या जीवनात तू आल्यापासून फुलांचा सुगंध दरवळतोय. रेणुका, तूच माझी रंभा, तूच उर्वशी, तूच माझ्या स्वप्नातली परी. तुझ्या वाचून नाही करमत ग मला, देशील ना जीवनभर साथ, कधीच सोडून जाणार नाहीस ना मला. तिने त्याच्या छातीवर डोके विसावले आणि तृप्तीने डोळे मिटून घेतले. दोघंही तसेच झोपी गेले. थोड्या वेळात तिला कसला तरी भास होतो. ती डोळे उघडते. आकाश गाढ झोपलेला असतो. अचानक तिचं खिडकीकडे लक्ष जातं. तिला खिडकीमधून 2 डोळे अगदी उग्र नजरेत तिच्याकडे पाहताना दिसतात. ती जोरात ओरडते, अहो उठा.
खिडकीतनं आपल्याकडे कोणीतरी नजर रोखून बघतंय. तो झोपेतून अगदी घाबरून उठतो आणि पाहतो तर त्याला काहीच दिसत नाही. आकाश इकडे तिकडे बघतो. सगळं शांत परिसर असतो. तो तिच्याजवळ येऊन तिला प्रेमाने समजवतो, "अगं राणी, कुणीच नाही, घाबरू नकोस. तुला झोपेत उगाच भास झाला असेल." ती म्हणाली, "हो असेल," असं म्हणून ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला माहीत होतं की तिला झोप लागली नव्हती. चक्क डोळे उघडेच होते. ती मनात विचार करू लागली, "माझ्या या सुंदर आणि सुखी संसारात अजून कुठलं वादळ पाठलाग करत आहे काय माहिती." कारण तिने अजून एकदा पाहिलं की आकाशने डोळे मिटताच तिला खिडकीवर हातांनी थाप मारताना दिसले. पण तिला माहीत होते ते फक्त मलाच दिसणार. आकाशला दाखवलं तर लगेच गायब होतं. तिने घट्ट डोळे मिटले आणि आकाशला अजूनच घट्ट मिठी मारली. ते सकाळी उठले. तो म्हणाला, "चल, आपण थोडे बागेत फिरून येऊ." ती म्हणाली, "नको, तुम्ही जा." त्याला अजबच वाटले. हिला झालं तरी काय? ही अशी नाराजसारखी का वागते आहे? नवीन जागा आहे असेल, तिला थोडे डिस्टर्ब वाटते असेल. त्याने स्वतःची समजूत घातली. तो म्हणाला, "बरं, तू आराम कर, मी फ्रेश होऊन येतो." असं म्हणून तो निघाला आणि थोडा वेळ तशीच पडून राहिली. थोड्या वेळात दार वाजले आणि तिकडून आवाज आला, "मी वेटर आपल्यासाठी चहा घेऊन आलो आहे, दार उघडा." तिने दार उघडले आणि वेटरला पाहताच तिला दिसले, रात्री खिडकीत न दिसणारे हेच ते डोळे. त्यांचे तोंड बांधले होते आणि फक्त डोळेच तिच्याकडे अगदी रोखून बघत होते. अगदी रागाने ते डोळे तिच्याकडे पाहत होते. तिने पाहिले आणि ती अगदी जोराने ओरडली आणि बेशुद्ध पडली. आकाश फ्रेश होऊन रूमकडे येतच होतं. ते रेणुकाची आरोळी ऐकून तोही घाबरून रूमकडे पळाला. आजूबाजूचे लोकही जमतात. आकाश पटकन रेणुकाजवळ गेला. त्याने पाहिलं आणि तेथील जमलेल्या लोकांनीही पाहिलं की रेणुका बेशुद्ध पडली आहे आणि वेटर चहाचा ट्रे घेऊन दारातच उभा आहे. आकाशने संतापातच वेटरला विचारले, "बोल, काय झाले? की तू काही बोललास का? तुला पाहताच ती अशी बेशुद्ध का पडली?" वेटर घाबरत होता. "साहेब, मी आत्ताच आलो आणि चहासाठी दार उघडायला लावले. मॅडमने मला पाहिलं आणि अचानक खाली कोसळल्या. मला माहीत नाही त्यांना काय झालं ते." वेटर खूप घाबरत होता. चूक नसूनही माफी मागत होता. आकाश म्हणाला, "इथंच थांब. तू काय केलंस ते तीच सांगेल." वेटर थरथर घाबरत होता. तिच्या तोंडावर आकाशने थोडं पाणी शिंपडले. ती शुद्धीवर आली आणि सांगू लागली, "वेटर कुठे गेला चहा घेऊन आलेला? तो वेटर नव्हता. कुणीतरी मला खिडकीतनं रात्री घाबरवत होता. तोच मी पाहिलेले डोळे विसरणार नाही. त्या वेटरचे पण तसेच होते." तिला सांगितले, "हो, बघ, हाच ना." तिने वेटरकडे बघितलं तर मगाशी पाहिले तसे ह्याचे डोळे बिलकुल नव्हते. ती म्हणाली, "नाही, हा बिलकुल नाही." तर असं कोण आहे जो तिच्या सुखी संसाराकडे डोळे रोखून बघतो आहे? सगळं काही ठीक असताना असं अचानक कुठलं संकट त्यांच्या संसारात दाखल होऊ पाहते आहे? पाहू पुढील भागांमध्ये रेणुकाच्या डोक्यावर कोणतं संकट उभं आहे ते.